नमस्कार मंडळी. क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, मधुमेह हा शब्द ऐकला की मनामध्ये पहिली भीती येते ती म्हणजे की हा एक खूप काळजी करण्याचा आजार आहे, जो एकदा शरीरामध्ये घर करून बसला की मग आयुष्यभर त्याची प्रत्येक क्षणाला निगराणी ठेवावी लागते. आपल्याला काय खायचं, काय टाळायचं, किती चालायचं, झोप कधी घ्यायची, अगदी छोटा घास, छोटा घोट, छोटं पाऊल सगळं विचार करून करावं लागतं. आणि त्यातही कधी शुगर अचानक वाढते, कधी अचानक कमी होते. तेव्हा मनामध्ये भीती येते की आता काय होईल. पण खरं सांगते मंडळी, मधुमेह हा भीतीने वाढणारा आणि शिस्तीने नियंत्रणात राहणारा आजार आहे. आपण थोडंसं आपलं जीवन बदललं, थोडी शिस्त आणली आणि काही जुने घरगुती नैसर्गिक उपाय सतत केले तर शुगर फक्त कमीच होत नाही, तर खूप काळ स्थिर देखील राहते. अनेक लोक आजही औषधांसोबत हेच उपाय करून आपलं BP, शुगर, वजन आणि पचन सगळं नियंत्रणात ठेवतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच उपाय सांगणार आहे, जे आपल्या घरातच मिळतात, जे करण्यास सोपे आहेत, जे शरीराला त्रास न देता शुगर नियंत्रणात ठेवतात आणि ज्या उपायांनी हजारो लोकांना रोज मदत झालेली आहे. मंडळी, जर तुम्हाला खरंच तुमचं आरोग्य सुधारायचं असेल, तर ब्लड शुगर रोज वाढणं कमी करायचं असेल आणि जर आयुष्य शांत, निरोगी आणि निर्धास्त जगायचं असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण इथून पुढे मी जे काही सांगणार आहे ना, ते तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतं. चला तर मग सुरू करूया. मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय. मंडळी, आता आपण सर्वात पहिलं आणि सर्वात प्रभावी असा उपाय पाहूया, आणि तो म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाण्यांचं पाणी पिणं. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमचं ब्लड शुगर दिवसभरामध्ये किती स्थिर राहणार आहे याचा पाया हाच उपाय टाकतो. कारण मेथीच्या दाण्यांमध्ये नैसर्गिक स्वरूपातील सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे आपल्या पचन संस्थेमध्ये जाऊन जेलसारखा चिकट थर तयार करतं आणि हा थर रक्तात जाणाऱ्या साखरेचा वेग कमी करतो. म्हणजेच आपण जे काही खातो त्यातील कार्ब्स लगेच साखर बनून रक्तात जात नाही, तर हळूहळू शोषले जातात आणि यामुळे अचानक शुगर वाढणं थांबतं. शरीरावरचा ताण कमी होतो आणि दिवसाची सुरुवातच स्थिर होते. उपाय खूप सोपा आहे. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी उठताच सर्वात पहिलं हे पाणी गाळून प्या आणि भिजलेले दाणे सुद्धा नीट चावून खा. अनेक लोक दाणे फेकून देतात, पण प्रत्यक्षात सर्वात जास्त फायदे दाणे चावल्यानंतरच मिळतात. कारण त्यात नैसर्गिक अमिनो ॲसिड्स, फायबर आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारी घटक असतात. दररोज हा उपाय केला तर फक्त शुगरच नाही, तर पचन सुधारतं, भूक आटोक्यात राहते, पोट फुगत नाही आणि शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता देखील वाढते. ज्यामुळे जर तुम्ही एक उपाय निवडायचा असेल जो करावा, तर हा मेथीचं पाणी पिण्याचा उपाय आयुष्यात कधीच सोडू नका. एवढा परिणामकारक आहे तो की मेथीच्या पाण्यानंतर दुसरा उपाय आहे जो आपल्या जुन्या पिढ्या नेहमी करत आल्या आहेत, आणि तो म्हणजे सकाळी उठल्यावर 4-5 नीमची पानं किंवा कढीपत्त्याची कोवळी हिरवी पानं चावून खाणं. आता हे ऐकायला खूप साधं वाटेल, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. कारण कढीपत्ता आणि नीम या दोन्ही पानांमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे आपल्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात. म्हणजे शरीर इन्सुलिनला अधिक प्रभावीपणे ओळखू लागतं आणि त्याचा योग्य वापर करायला सुरुवात करतं. हे दोन्ही पाने नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात. नीमचा कडूपणा शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यात मदत करतं आणि रक्त शुद्ध होतं, ज्यामुळे शरीरामध्ये तयार होणारी अतिरिक्त साखर योग्य पद्धतीने वापरण्यास मदत होते. कढीपत्ता तर आणखी खास, कारण त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स पचन सुधारतात, लिव्हरवरचा ताण कमी करतात आणि लिव्हरला मजबूत करण्याचं काम करतात. आणखी सोपं होऊन जातं. असं समजा की रोज सकाळी ही काही पाने चावून खाल्ली तर तुमचं शरीर शुगर प्रोसेस करण्यासाठी आतून तयार होतं, ज्यामुळे दिवसभर तुम्ही जे काही खाता
भात, भाजी, पोळी, नाश्ता, चहा त्यातील साखर लगेच वाढत नाही. कारण नीम आणि कढीपत्ता शरीराला आधीच शुगर कंट्रोल मोडमध्ये आणून ठेवतात. आणि हो, याचा आणखी एक फायदा म्हणजे ही पाने खाल्ल्याने भूक नियमन होतं. दिवसभर अनावश्यक भूक लागत नाही, क्रेविंग्स कमी होतात आणि त्यामुळे आपण उगीच काहीही खाणं टाळतो. हे मधुमेह रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण सतत खाल्ल्याने शुगर लेव्हल जास्तच वाढते. म्हणूनच मंडळी, हा उपाय खूप छोटा आहे, पण परिणाम मात्र खूप मोठा आहे. रोज सकाळी फक्त 4-5 नीम किंवा कढीपत्त्याची पाने चावून खा आणि काही दिवसांनी शरीरामध्ये होणारा बदल स्वतः अनुभवून बघा. त्यानंतर मंडळी, आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो इतका साधा आहे की ते ऐकताना तुम्हाला वाटेल इतक्याने काय फरक पडणार आहे. पण वास्तवात पाहिलं तर हा उपाय हजारो लोकांचं ब्लड शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणामध्ये ठेवण्यामागचा सर्वात मोठा गुपित आहे. आणि तो म्हणजे जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चालणं. हो, फक्त 10 मिनिटे. कारण काय होतं माहिती आहे, जेवण झाल्यावर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स लगेच साखरेमध्ये रूपांतरित होऊ लागतात आणि आपण जेवून लगेच बसलो किंवा आडवं पडलो तर ही साखर थेट रक्तात जाते आणि शुगर लेव्हल एकदम उंचावते. पण याच वेळी जर आपण थोडंसं चालायला सुरुवात केली तर शरीर लगेच त्या साखरेची ऊर्जा म्हणून वापर करू लागतं. म्हणजे जेवणातून तयार होणारी साखर रक्तात गोळा न होता ती तुमच्या चालण्यामुळे स्नायूंमध्ये जाऊन खर्च होते. म्हणूनच केवळ 10 मिनिटांच्या हलक्या चालण्याने शुगर स्पाइक थांबतात, इन्सुलिनवरचा ताण कमी होतो, पचन सुधारतं आणि दिवसभर ब्लड शुगर स्थिर राहण्याची शक्यता खूप वाढते. हे चालणं वेगाने करण्याची गरज नाही. जसं घरामध्ये गॅलरीमध्ये फिरणं, अंगणामध्ये हळूच पावलं टाकणं किंवा खोलीमध्ये 2-4 फेऱ्या मारणं, एवढं जरी केलं तरी शुगर कंट्रोलमध्ये खूप मोठा फरक पडतो. प्रत्येक जेवणानंतर सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं हा 10 मिनिटांचा नियम पाळला तर तुम्हाला काही दिवसांतच असं जाणवेल की जेवणानंतर येणारा जडपणा, झोप येणं, थकवा हे सगळं कमी होऊ लागतं आणि शुगर रीडिंग्स पूर्वीपेक्षा खूप स्थिर दिसू लागतात. डॉक्टर्स, डायटिशियन आणि संशोधक सगळे मान्य करतात की पोस्ट मील वॉक ही मधुमेहातील सर्वात प्रभावी सवय आहे. कारण ही सवय औषधांच्या बरोबरच शरीराचं नैसर्गिक कामकाज सुधारते. म्हणून मंडळी, जेवणापेक्षा चालणं जास्त महत्त्वाचं. रोजच्या आयुष्यात हा 10 मिनिटांचा छोटासा नियम आणा आणि बघा ब्लड शुगर कशी शांतपणे नियंत्रणात येते. यानंतर आता आपण असा एक उपाय पाहणार आहोत जो रोजच्या स्वयंपाकघरात असतो, पण याची शक्ती मात्र लोकांना माहीत नसते आणि तो म्हणजे दालचिनी. दालचिनीचा सुवास छान वाटतो, चवीत गोडवा असतो आणि शरीरावर त्याचा परिणाम मात्र औषधासारखा असतो, विशेषतः ब्लड शुगर नियंत्रणामध्ये. दालचिनीमध्ये काही खास प्रकारचे पॉलिफेनॉल्स असतात ज्याचं काम शरीरामध्ये इन्सुलिनसारखंच कार्य करणं आहे. म्हणजेच दालचिनी शरीराला शुगर प्रोसेस करण्यास मदत करते, इन्सुलिनची क्षमता वाढवते आणि साखर पेशींमध्ये लवकर आणि योग्य पद्धतीने पोहोचवते, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं. उपाय अतिशय सोपा आहे. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये 2 चिमूट दालचिनी पावडर टाकायची आहे. हे पेय शरीरामध्ये जाऊन पचन सुधारतं, अतिभुकेवरती नियंत्रण ठेवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर शुगर लेवल स्थिर ठेवण्यास मदत करतं. अनेक मधुमेहग्रस्त लोकांना दिवसभरामध्ये अचानक भूक लागते, खाण्याची इच्छा वाढते आणि त्यावेळी आपण काहीही खाऊन टाकतो. पण दालचिनीचं पाणी घेतल्यावर शरीरामध्ये भूक नियंत्रित राहते, पोट जड होत नाही आणि ऊर्जा हलकी स्थिर वाटते. म्हणून याला अनेक डॉक्टर नैसर्गिक ॲपेटाईट कंट्रोलर म्हणतात. दालचिनीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती शरीरातील सूज कमी करते, कारण दीर्घकाळ वाढलेल्या शुगर शरीरामध्ये जळजळ निर्माण करते आणि यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ लागते. दालचिनी ही सूज शांत करून शरीराला शुगर कंट्रोल मोडमध्ये आणते. म्हणून मंडळी, स्वयंपाकघरामध्ये असलेली ही साधी दालचिनी जेव्हा थोड्या कोमट पाण्यामध्ये मिसळून घेतली जाते तेव्हा ती मधुमेहासाठी एक छोटंसं पण अत्यंत प्रभावी नैसर्गिक औषध बनते. हा उपाय नियमित करा आणि काही दिवसांनी फरक अनुभवा. शुगर रीडिंग स्थिर, भूक शांत, ऊर्जा वाढलेली आणि मनावरचं टेन्शन कमी. त्यानंतर आता आपण असा उपाय पाहू जो दिसायला खूप साधा पण मधुमेह नियंत्रणासाठी शरीरात एकदम नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतो आणि तो म्हणजे भेंडीचं पाणी. भेंडीमध्ये असलेला चिकट रस म्हणजे सॉल्युबल फायबर शरीरासाठी इतका महत्त्वाचा आहे की तो थेट साखर नियंत्रणावर काम करतो. आपण जे काही खातो
त्यातील साखर लगेच रक्तामध्ये जाण्याऐवजी हा चिकट थर तिला हळूहळू शोषला जातो, ज्यामुळे शुगर स्पाइक्स म्हणजे अचानक वाढ पूर्णपणे थांबते. हा उपाय करण्यासाठी रात्री 2 भेंडी नीट धुवून त्याचे दोन्ही टोक कापून पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवून ठेवा. रात्रभर भेंडीचा चिकट अर्क पाण्यामध्ये मिसळतो. सकाळी उठल्यावर हे पाणी हळूहळू प्या. काही लोक भेंडी खाणं टाळतात, पण साखर नियंत्रणाच्या दृष्टीने भेंडीचा हा नैसर्गिक रस शरीरासाठी औषधासारखंच काम करतो. भेंडीचं पाणी शरीरामध्ये गेल्यावर आतड्यांवर एक पातळ मऊ थर तयार करून पचनाची गती नियंत्रित करतं, ज्यामुळे जेवणातील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचले जातात आणि पचन जितकं हळू तितकी साखर रक्तामध्ये हळू जाते. यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करायला वेळ मिळतो आणि दिवसभर शुगर लेवल साधारण स्थिर राहते. याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे भेंडीचं पाणी लिव्हर स्वच्छ ठेवतं, कारण आपलं लिव्हर हेच रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करतं. लिव्हरवर जर मेद, जळजळ आणि ताण असेल तर शुगर नियंत्रण खूप अवघड होतं. पण भेंडीतील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरची जळजळ शांत करतात आणि ते व्यवस्थित काम करायला मदत करतात. खूप लोक सांगतात की भेंडीचं पाणी घेतल्यावर सकाळी पोट हलकं वाटतं, भूक संतुलित होते आणि दिवसभर त्या अचानक लागणाऱ्या भुकेचे झटके कमी होतात. हे मधुमेह रुग्णांसाठी सोनेरी लाभ आहे, कारण अनकंट्रोल हंगरमुळे शुगर लगेच वाढते. म्हणून मंडळी, भेंडी ही फक्त भाजी नाही, मधुमेहासाठी ती नैसर्गिक इन्सुलिनसारखं कार्य करते. रोज सकाळी हे पाणी घेतलं तर शरीरामध्ये अशी शांत स्थिर ऊर्जा येते की शुगर कंट्रोल आपोआप सहज होऊ लागते. नंतर आपल्या घरामध्ये रोज वापरला जातो, पण त्याची खरी शक्ती आपल्याला अजिबात माहीत नसते, ते म्हणजे हळद. हळदीला भारतीय परंपरेमध्ये सर्व रोगांचा रामबाण उपाय असं म्हणतात, कारण तिच्यामध्ये असलेला नैसर्गिक कर्क्युमिन हा घटक शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी जगातील सर्वात प्रभावी नैसर्गिक औषधांपैकी एक मानला जातो. आणि मधुमेहामध्ये हीच जळजळ सगळ्यात मोठी समस्या असते. शुगर सतत वाढत राहिली की शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन वाढतं आणि इन्फ्लॅमेशन वाढली की शरीरातील इन्सुलिनचं कामकाज कमकुवत होतं. म्हणजे शरीर इन्सुलिनला ओळखेनासं होतं आणि यामुळे शुगर आणखी वाढते. हा विक्राळ चक्र थांबवण्यासाठी हळदीपेक्षा चांगला साथीदार काही नाही. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध हळद मिसळा आणि हळूहळू प्या. हे पेय तुमच्या शरीरामध्ये जाऊन जळजळ शांत करतं, रक्त स्वच्छ करतं आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवायला मदत करतं. हळद पाण्यात मिसळून घेतल्याने पचन सुधारतं, लिव्हर स्वच्छ राहतं आणि शरीरातील अतिरिक्त मेद कमी होऊ लागतो. यामुळे शुगर कंट्रोल आणखी सोपं होतं. काही लोकांना सकाळी उठल्यावर थकवा, अंगजडपणा आणि चाळणीसारखी भूक लागते. यात अनेकदा सूज हा मोठं कारण असतं. पण 7 ते 10 दिवस हळदीचं पाणी घेतलं की शरीर शांत, हलकं, आतून स्वच्छ वाटू लागतं. मधुमेह असणाऱ्या लोकांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे शुगर अनबॅलन्स राहणं. कधी खूप जास्त, कधी अचानक खूप कमी. पण हळदीचं गरम पाणी रोज घेतल्याने ही चढ उताराची समस्या कमी होत जाते, कारण शरीराचा रिस्पॉन्स स्थिर होतो, डायजेशन सुरळीत होतं आणि इन्सुलिन संवेदनशीलता नैसर्गिकरित्या वाढते. मंडळी, आपल्या घरातला हा साधा पिवळा मसाला जेव्हा गरम पाण्यामध्ये मिसळून घेतला जातो, तेव्हा ती एक अशी नैसर्गिक मेडिसिन तयार होते जी शरीराला शुगर कंट्रोल मोडमध्ये ठेवते, मनाला शांत करते आणि आरोग्याला आतून बळकट करते. आता आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो इतका साधा आहे की घराघरामध्ये शतकानुशतके वापरला जातो आणि तरीही त्याची खरी ताकद आजही लोकांना पूर्णपणे माहीत नाही. आणि तो म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी चावून खाणं. लसूण हा खाद्यपदार्थ नसून शरीराचा नैसर्गिक डॉक्टर आहे, कारण त्यात असलेले ॲलिसिन हा घटक शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी, रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जबरदस्त प्रभावी आहे. आता मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असते तर शरीरामध्ये सतत राहणारी सूज, लिव्हरवरचा ताण, पोटात तयार होणारी फॅट लेअर आणि त्यातून निर्माण होणारी इन्सुलिन प्रतिरोधकता. म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं, पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही. आणि इथेच लसणाची भूमिका सुरू करतात. सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी चावून खाल्ली की शरीरामध्ये ॲलिसिन जे आहे ते फारशा प्रमाणामध्ये काम करतं आणि जळजळ कमी करायला सुरुवात करतं. जेव्हा इन्फ्लमेशन कमी होतं तेव्हा शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव वाढतो आणि त्याच क्षणी शुगर कंट्रोल अधिक सोपं होतं. थकवा कमी होतो, पोट हलकं वाटतं आणि दिवसभर सतत येणारी भूक शांत होते. लसूण फक्त साखर कमी करतो असं नाही, तो रक्तवाहिन्या स्वच्छ करतो,
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदय मजबूत ठेवतो. म्हणूनच डॉक्टर सांगतात की मधुमेह असलेल्या लोकांनी लसणाचा वापर नक्की केला पाहिजे, कारण पोटातील चरबी हा मधुमेहाचा खरा मूळ शत्रू आहे. लसूण आतड्यांतील जंतूंचं संतुलन राखतो, पचन सुधारतो आणि शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास देखील मदत करतो. त्यामुळे शुगर रीडिंग केवळ कमीच होत नाही तर स्थिरही राहतात. हो, सुरुवातीला काही लोकांना कच्चा लसूण खायला त्रास होऊ शकतो, पण 5 ते 7 दिवसांमध्ये शरीर त्याला सावरतं आणि ऊर्जा वाढलेली, पोट शांत झालेलं आणि शुगर स्टेबल झाल्याचा फायदा जाणून घेऊ लागतं. म्हणूनच मंडळी, रोज सकाळी एक लसणाची कळी हा साधा घरगुती उपाय तुमच्या शरीराला दिवसाची हिलिंग सुरू करण्यासाठी एक ताकदवान सुरुवात देतो आणि साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी एक मजबूत नैसर्गिक संरक्षण तयार करतो. मंडळी, आरोग्य म्हणजे फक्त आजार टाळणं नव्हे, तर आपल्या शरीराला प्रेम देणं आहे. आपण रोज इतरांसाठी किती काही करतो, पण स्वतःसाठी एवढं छोटंसुद्धा पाऊल उचलायला विसरतो आणि त्यामुळेच आयुष्य थकलेलं, शरीर कमजोर आणि मन बेचैन वाटतं. पण बघा, सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी असो, नीम कढीपत्त्याची पाने चावून खाणं असो किंवा दिवसातील थोडेसे छोटे बदल असो, याचा छोट्या छोट्या सवयी आपलं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करतात. म्हणूनच मंडळी, आज ठरवा, स्वतःसाठी 5 मिनिटं तरी काढायला सुरुवात करा आणि हे उपाय करायला सुद्धा सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.